23 मार्च 1690चं एक पत्र आहे, राजाज्ञा म्हणून शंकराजी नारायण सचिवांनी लिहिलेलं बाजी सर्जाराल. त्या पत्रातली 4 वाक्य सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. लांबलचक पत्र आहे. त्यांनी लिहिले, औरंगजेब पातशाने या देशीचे किती एक लोक मुसलमान करावे ऐसे केले. या उपरी नेतोजी राजे, जानोजी राजे, साबाजी घाटगे यासहित कित्येक ब्राह्मणासही मुसलमान केले, असं त्याच्यात वाक्य आहे. हे 90 सालचं पत्र आहे त्याच्यातलं. या अशा सगळ्या परिस्थितीत शिवाजीराजे तोंड देत होते त्या. आणि ह्याला जर का तोंड द्यायचं असेल, अशा सगळ्या अन्यायाला, दडपणाला आणि या धार्मिक अत्याचारांना, तर ते शिवाजीराजांनी कसं दिलं आणि काय दिलं ह्याचं एक मी आत्ता जे उदाहरण आता तुम्हाला सांगणार आहे. काटा येईल तेव्हा उदाहरण ऐकून, पण हे कागदोपत्री नोंदलेलं आहे. समकालीन लोकांनी नोंदवलेलं आहे. ते काही उत्तरकालीन नंतर काही लिहिलेलं नाही आहे, समकालीन कागदपत्रातनं लिहिलेलं आहे. 1667 सालची गोष्ट आहे. शिवाजीराजे आग्र्याहून आले, इथं आजारी पडलेले होते. पण शिवाजीराजे 67मध्ये त्यांनी आदिलशाहीशी एक तह करून टाकला. ते म्हणाले, गोव्यात अत्याचार चालू आहेत आणि सावंतवाडीची जी काही मंडळी आहेत ही सगळी इथं कर देतो म्हणून सांगतात आणि तिथं गोळा करायला गेलं की गोव्यात पळून जातात आणि पोर्तुगीज लोक त्यांना आश्रय देतात. याचा बंदोबस्त मला करायला वेळ पाहिजे. म्हणून आदिलशाहीशी शिवाजी महाराजांनी एक तात्पुरता तह करून टाकला आणि शिवाजीराजे बारदेसमध्ये आले. गोव्याचे 3 भाग आहेत. वरचा भाग आहे त्याला म्हणायचं बारदेस. मधलं जे बेट आहे ज्याला वेल्ह्या गोवा असं म्हणतात त्याला म्हणायचं तिसवाडी. आणि खाली सगळा जो भाग आहे त्याला म्हणायचं साष्टी. त्यातल्या हा जो तिसवाडी भाग आहे तिथं विजरी असायचं. विजरे म्हणजे व्हाईसरॉय असायचं ते. आणि त्यावेळेला गोव्यात एक नवीन विजरोई आलेला होता, त्याचं नाव कोंदी दसा व्हिन्सेंटी, हे काउंट ऑफ सेंट व्हिन्सेंट असा तो तिथं आलेला होता. ह्या काउंट ऑफ सेंट म्हणजे कोंदी दसा व्हिन्सेंटीने गोव्यात एक हुकूम काढला तिसवाडीमध्ये. तो हुकूम असा होता की इथं फक्त रोमन कॅथलिक्स लोक राहतील इथं गोव्यात तिसवाडी. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची इस्टेट जर का वाचवायची असेल तर तुम्हाला रोमन कॅथलिक व्हावं लागेल. आणि तुम्हाला जर का धर्म वाचवायचा असेल तर इस्टेट सोडून गोव्यातनं निघून जावं लागेल. असा एक अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलेला होता लोकांना. लोक हवालदिल झाले. आधीच 2-3 हजार लोक कन्वर्ट झालेले होते. बाकीचे लोक घाबरलेले होते. करायचं काय आता. पण त्यांच्या सुदैवाने शिवाजी महाराज त्यावेळेला बारदेसमध्ये आले. कोणीतरी या लोकांना सांगितलं, अरे जा शिवाजी महाराज आले, तुमचं गाऱ्हाणं काय असेल ते त्यांना जाऊन सांगा तो. हे लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं गोव्यात अत्याचार चालू आहेत. आता एक नवीन हुकूम काढला आहे की इस्टेटी टाकून निघून जा, वाचवायचे असतील तर त्यांचा धर्म स्वीकारा. शिवाजीराजे म्हणाले असं. त्याने आपल्या लोकांना सांगितलं गोव्याच्या सरहद्दीतलं एक गावच्या गाव उचलून लोकांच्या सकट पकडून आणायचं. आणलं. 1500 लोक आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे असं लिहिले. तहच येतो त्याला, मी काय करणार. 1667 सालचा तहच आहे. हीच वाक्य आहेत, शब्द आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे. वेंगुर्ल्याचे डच म्हणत आहेत त्याच्यात 800 बायकाच होत्या म्हणून. काही असतील कमी जास्त त्या सगळ्या. पण ही सगळी मंडळी पकडून आणली. त्याच्यात 4 जेसवाईट पाद्री होते. म्हणजे त्यांच्यातसुद्धा खूप पंथ आहेत, फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन्स वगैरे. हे जेसुइट्स आहेत ना, ते अत्यंत कडवे सगळे लोक. तर कुणीतरी शिवाजी महाराजांनी सांगितलं ते गोव्यात हुकूम काढला ना तो, त्याच्यात हे 4 पाद्री सामील होते त्याच्यात. शिवाजीराजे म्हणाले त्यांना पुढे घेऊन ये इकडं. आणलं त्यांना पुढे. महाराजांनी सांगितलं त्यांना विचारा, तुम्ही आता आमच्या भूमीवर उभ्या आहात इथं, त्या सगळ्या आमचा धर्म स्वीकारताय का असं विचारत आहे. लोकांनी विचारलं. ते म्हणाले नाही, आम्ही नाही होणार, आम्ही कन्वर्ट होणार नाही. शिवाजीराजे म्हणाले नाही म्हणतायत ना, या 4 पाद्र्यांची मस्तकं मारा आणि द्या गोव्यात पाठवून त्या विजरेईकडं. त्या 4घांची मस्तकं मारली आणि त्या विजरेईला पाठवून दिलं की नंतर तत्क्षणी त्यांनी तो हुकूम मागं घेतला ताबडतोब कन्वर्ट.
आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. आजार नाही तर बळावतो फार. तसं नाही, त्यांना माहिती होतं महाराजांना हे काय चाललं आहे आणि काय नाही. मी तर गोव्यात एक चित्र पाहिलं आहे. त्याच्यात एका पोर्चुगीज तो जो पॅड्री होता, त्या पॅड्रीचं मस्तक कापायचं काम चाललं आहे आणि शिवाजी महाराजांच्यासारखा एक माणूस तिथं दिसतो आहे आणि बाकीचे सगळे लोक जमले. तसं एक चित्र आहे. त्याचं साल जे काही होतं ना ते खोडून भलतंच साल लोकांनी त्याच्यावर घालून खोडलेलं सुद्धा दिसतं आहे त्याच्यावर स्पष्टपणे. ते चित्र मोठं पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग गोव्यात आहे. मला आता सांगा, जर का असं असेल मग शिवाजी राजांना कोणत्या धर्माची अपेक्षा होती? असा काही सेक्युलर वेगळा धर्म होता महाराजांना? हे काय सांगतायत? हे कागदपत्र सांगतायत, आत्ताचे लोक नाही. आत्ताच्या लोकांनी कुणीही उठावं आणि काही तुम्ही कागद सांगा ना. मग कुठे कागद? समकालीन कागद काय म्हणताय? राजापूर लुटलं शिवाजी महाराजांनी. ते राजापूर लुटल्याच्या नंतर तिथला जो ऑक्झिंडन आहे किंवा त्याच्या आधी आपलं हेनरी रेव्हिंग्टन आहे तिथं, हा जो रेव्हिंग्टननी पत्र जी काही शिवाजी महाराजांना लिहिलेली आहेत त्याच्यात एक वरती तो कुणाला ॲड्रेस करतो माहिती आहे का? शिवाजी राजांना पत्र ॲड्रेस करायचं तर तो म्हणतो जनरल ऑफ दी हिंदू फोर्सेस असं म्हणतो तो त्या सगळ्या, की त्यांना ॲडव्हाइट केलं तर हिंदू फोर्सेस. मला लोकांनी एकदा विचारलं शिवाजी महाराजांच्या पत्रात हिंदू असा शब्दच येत नाही म्हणून. म्हटलं तुम्ही किती पत्र पाहिलेली तरी आहेत, निदान वाचलेली तर मरूच देत म्हटलं, जाऊ दे, पण नुसती पाहिलेली तरी किती आहेत? म्हटलं जी जी वतनाची पत्रं आहेत महाराजांची त्याच्यात 2 वाक्य येतात खाली तळात लिहिलेले, ती वाचा म्हटलं. त्याच्यात लिहिलेलं असतं, जो कोणी हिंदू होऊन इस्किल करेल तर त्याला गाईची आण असे, आणि जो मुसलमान होऊन इस्किल करेल त्याला सोराची आण असे. सोर म्हणजे सुवर, म्हणजे डुकराची आण असे. असं लिहिलं आहे त्या पत्रात, लिहिलेलं आहे ते. शिवाजी राजांच्या पत्रातली मी वाक्य तुम्हाला सांगतो. काल नाही सांगितली, आज सांगायची होती मला म्हणून. त्याच्या हे सगळं जे काही आहे हे स्वत्व जपण्यासाठी केलेलं आहे महाराज. स्वत्व सामान्य नाही आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचं अवधान असावं लागतं. रामदासांनी म्हणून जे काही लिहिले, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी, कशवी तुलना करू, धीर गंभीर उदार, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर दष्ट केले. सगळे होते त्यांनी मारून टाक. आणि मग काय पुढं? गो ब्राह्मण प्रतिपाल. त्याच्यात आहे की हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा. तो नारायण आहे तर हृदयस्थ झाला आणि त्यांनी मला ही सगळी प्रेरणा, त्यांनी ही प्रेरणा दिलेली आहे सगळ्या ह्याच्यातली कराय. आणि म्हणून शिवाजीराजांचा हा जो सगळा आहे याच्यामुळे धर्म इथं जो होता तो राहिला. आता भूषणाचं तर अख्खं काव्यच त्याच्यावर आहे, परंतु कागदपत्रातनं लोक हे म्हणत आहेत पोर्चुगीज पाहिजे तेवढे कागद सगळे आहेत. इथं दमणलासुद्धा, दमणच्या ह्याच्यात आपल्याकडं, आपण तो किल्ला घेतला नव्हता, पण रामनगर आणि जव्हार हे 2 स्टेट आपल्याकडनं आल्याच्या नंतर आपण दमणच्या पोर्तुगीज लोकांच्याकडनं कर गोळायला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं, बहुतेक तो प्रतापराव होता गुजर, एक महाराजांची सेना गेली तिथं आणि ते घाबरले, पोर्तुगीज लोक घाबरले. आता शिवाजी आता सुरत लुटणारा भेटणारा बाबा आता आपल्याकडं आल्यावर आपलं काय होणार आहे? पण म्हणून ते म्हणाले की अरे तोफा तर डागायला पाहिजेत. तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, दारुगोळा लागतो, त्याच्या किल्ल्या जेसुईट पादऱ्यांच्याकडं होत्या. जेसुईट पादरी आपल्याच किल्लेदाराला म्हणायला लागले, पैसे टाका कॅश तर तुम्हाला ॲम्युनिशन देतो. बघा काय चाललं आहे तिथं त्या दमणच्या किल्ल्यात. शेवटी आपला जो माणूस होता कोण गेलेला तो फक्त दमदाटी करायला गेला होता त्यांनी तिथं. त्यांनी दमदाटी केली आणि तो परत आला की तुम्ही तो कर आम्हाला द्या, आता नाही दिला तर आम्ही उघडून टाकू तुम्हाला म्हणून. पण पोर्चुगीज लोकांना शिवाजी महाराजांनी जो काही चाप लावलेला होता, इन्क्विझिशनच्या खाली जे अत्याचार चाललेले होते सगळे बंद करून टाकले या सगळे. आज भूषणाच्या काव्यातला एक एक शब्द जरी तुम्ही घेतला ना तरी फार विलक्षण आहे. हा जो धर्मवीर असतो ना किंवा एखादा वीर असतो, हा वीर दानवीर असावा लागतो, तो युद्धवीर असावा लागतो आणि तो धर्मवीर असावा लागतो. दान म्हणजे औदार्य आलं, फार मोठं औदार्य आलं. हे श्रीकृष्णाचं औदार्य फार विलक्षण आहे. मी आज कालपासून परवापासून श्रीकृष्ण सांगतो याचं कारण महाराजांच्या मनातच तो आहे, काय आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे की श्रीकृष्णाकडं तो सुदामा ज्या वेळेला आला, सुदामा घाबरला.
हे प्रचंड वैभव सगळं त्या श्रीकृष्णाचं, एवढ्या बायका सगळ्या त्याच्या, आणि हा बिचारा साधा माणूस सुदामा एका गुरुकडे शिकलेले, सांदीपनींच्याकडे शिकलेले. ते वर्णन फार सुंदर आहे. सांदीपनींच्या आश्रमात सगळी जी मुलं आली होती शिकायला, ते फक्त एकच प्रश्न विचारत एकमेकाला, कृष्ण कधी येणार आहेत, श्रीकृष्ण कधी येणार आहेत, हा तो प्रश्न आहे. पण सुदामा आला आणि त्यांनी ते सगळं लपून ठेवलं. तो म्हणाला, आता काय आपण काय देणार या कृष्णाला रे. पण कृष्ण तसा नव्हता. याच्या उलट द्रुपद राजा होता ना, तो जिथं शिकला त्याच्याबरोबर ते जे गुरु शिकले, आणखी ते नंतर गुरु झाले, ते ज्यावेळेला द्रुपदाकडे आले तेव्हा द्रुपद म्हणाला, तुम्ही माझे मित्र असूच शकत नाही, तुम्ही माझे सहाध्यायी असूच शकत नाही, कारण मी एवढा श्रीमंत, हे माझं ऐश्वर, आणि तुम्ही साधे सगळे फाटके घालून हिंडणारे सगळे, तुम्ही माझे मित्र काही नाही. मग श्रीकृष्णाचं तसं नाही आहे. श्रीकृष्णाचा मोठा प्रकार आहे. श्रीकृष्णानं, एक माणूस होता मागत होता काहीतरी पैसे. श्रीकृष्ण होता, मला भूक लागली म्हणाला, काय आहे तुझ्याकडं. तो म्हणाला, गहू आहेत. मग ते म्हणाला, त्या माणसाने एकच दाणा एवढा गव्हाचा एवढा एक श्रीकृष्णाच्या हातावर ठेवला. श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे, काय हरकत नाही. श्रीकृष्णाने तो परत त्याच्या ह्याच्यात टाकून दिला तिथं, आणि श्रीकृष्ण निघून आला. तो घरी तो माणूस गेला, त्याने उलटी केली बॅग, त्या सगळ्या गव्हात एक दाणा सोन्याचा दिसला त्याला. तो म्हणाला, काय झालं आणि काय केलं मी, अख्खी सगळी पिशवी त्याला देऊन टाकली असती तर बरं झालं असतं. सगळ्या केक आज कुठे गेलो असतो आपण असं. पण हे जे औदार्य आहे, हे औदार्य फार महत्त्वाचं आहे. की शिवाजीराजे जे काही सांगतायत, संतांच्या बाबतीत त्यांचं जे कार्य ते करतायत. संत ही काही सामान्य गोष्ट महाराष्ट्रातली नाही. महाराष्ट्राला आज जो पाया आपल्याला लाभलेला आहे, त्याच्यात संतांची वाणी ही फारच विलक्षण आहे. मग तो कोणी असू दे, अगदी भले नामदेव महाराज आमचे, यांनी आत्ता ग्रंथ दिला आहे नरवण्यांनी, ते का मोठमोठे लोक आहेत ते सगळे. ज्ञानेश्वर म्हणताय, तिथं आमची भाषाच अशी आहे सगळ्या ह्याच्यात. आणि ज्ञानेश्वरांनी तर ते शेवटी विश्वात्मक देवाला आवाहन करतायत की मी आत्ता हा जो यज्ञ मांडला आहे, हा कसला आहे, वाक्यज्ञ आहे. हा वाक्यज्ञाने तू तोषून जा आणि मला त्याचा प्रसाद दे, असं ते म्हणतायत. हे ज्याला पकडता येत नाही ते पकडून दाखवत आहेत ज्ञानेश्वर या सगळ्या ह्याच्यात. एवढी सगळी मोठी परंपरा, रामदासांच्या सारखा एक माणूस त्याच्यात आहे. आणि यांनी भारत पाहिलेला आहे, ज्याचे शब्द खणखणीत आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग. परोपकारा चियाराशी उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. आणि मग ते या भूमंडळाचे ठाई, धर्म रक्षी ऐसा नाही. तुमच्यामुळे राहिलं आहे सगळं. किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी. ती मुलं काही दिवस प्रार्थना म्हणतात बघा, त्याच्यात आहे. संभाजी राजांच्या हातने बाळाजी आवजी वगैरे सगळे लोक मारले गेले ना. काय झालं असेल त्यावेळेला, पण बरेच लोक 20-22 लोक गेले त्याच्यात. त्यावेळेला रामदास स्वामींनी एक परत पत्र पाठवलं. ते पत्र बघा काय, त्याच्यात एक शब्द आहे म्हणून मला सांगायचं आहे. आज आपलं राज्याचं आज किती वर्ष झाली, 60 सालापासून ती 40 आणि 50 आणि 53 वर्ष झाली आज आपल्या. पण ते संभाजीराजांनी लिहित आहेत बघा, काय सुंदर शब्द आहेत. काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंतापरी लागावी अंतर्यामी. बहुत लोक मिळवावे, एक विचारे करावे, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. बघा काय, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. आहे तितके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. असं लिहिलेलं. लोकी हिम्मत धरावी, शर्थीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल तेढे. आणि मग शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगतायत, सकल सुखाचा त्याग करुनी साधीचे तो योग,
राज्य साधनेची लगबग कैसी केली हो. एका शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचे श्रम आणले. राज्य साधनेची लगबग कैसी केली त्यांनी. मग शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळ, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे. शिवरायासी 8वावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. पुढचे भयानक शब्द आहेत, बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या परते आता विशेष काय लिहावे. पौरुष म्हणजे काय ते सांगतायत सगळ्यात. पौरुष कशात आहे ते सांगतायत. वडिलांचं सगळं आठवा. लगबग कशी केली त्यांनी हे राज्य साधनेच्यासाठी ती आठवून बघा सगळ्या ह्याच्यात. मी आज एक 2-4 गोष्टी सांगतो आहे. संभाजीराजांचं दानपत्र आहे. संभाजीराजांना त्यांचं एकूण अपेक्षेपेक्षा राज्य लवकर मिळालं संभाजीराजांना. म्हणून संभाजीराजांनी 10,000 सुवर्णमुद्रा देण्याचं, नामदेव भट्ट बाकरे यांचे चिरंजीव, त्यांना तो स्वामी म्हणतो, त्यांना प्रतिवर्षी 10,000 सुवर्णमुद्रा द्यायचं ते दानाचं पत्र आहे. त्याच्यावरती 2 ओळी स्वतः संभाजीराजांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या आहेत. संस्कृतमधनं दानपत्र आहेत. त्याच्यात संभाजीराजे असं म्हणतात, मतम मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभुराज छत्रपते यदत्रोपरी लेखितम असं म्हणतात ते. आणि पुढं जवळजवळ आत्मचरित्र आहे त्यांचं. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे आणि मग मी असं ते म्हणतात. मालोजीराजांना त्यांनी काही विशेषणं वापरलेली आहेत. काय असतील मालोजीराजांना वापरलेली विशेषण. गो ब्राह्मण प्रतिपालक अशी विशेषणं तिथं आहेत. त्याच्यातली वाचा तुम्ही. दानपत्र वाचल्याच्या नंतर लक्षात येईल संभाजीराजांची धारणा आजोबांच्याबद्दल, वडिलांच्याबद्दल आणि आपल्या पणजोबांच्याबद्दल काय ती ताबडतोब लक्षात येईल. गो ब्राह्मण प्रतिपालक शब्द नाही असं कित्येक लोक म्हणतात. इथं आहे. मोरगावचं एक पत्र आहे. त्या मोरगावच्या पत्रात एक माणूस शिवाजी महाराजांच्याकडे आला आहे आणि म्हणतो आहे की आपण तो गो ब्राह्मणांचे प्रतिपालक आहात असं त्या पत्रातच त्यांनी म्हटलं. शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलेलं आहे. संभाजीच्या दानपत्रात म्हटलेलं आहे त्यांनी. त्यांनी पुढं शहाजीराजांना उद्देशून म्हटलं आहे बघा आता, हैंदव धर्म जीर्णोद्धार करण धृतमती असं म्हटलं आहे. हैंदव धर्म जीर्णोद्धार करण धृतमती. शहाजीराजांनी हिंदवी धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि जीर्णोद्धारासाठी काही ना काहीतरी प्रयत्न केलेले आहेत. मोठे प्रयत्न आहेत. कदाचित कागदपत्रांच्या अभावी आपल्याला माहिती नसतील देखील, परंतु शहाजीराजांच्यापासूनच या हैंदवी धर्माची रक्षा आणि त्याचं पुनरुत्थानासाठी पुनरुज्जीवनाची सुरुवात ही निश्चितपणे तिथं झालेली आहे. हे संभाजीराजांच्या दानपत्रावरनं आपल्याला कळून येते. हैंदव धर्म म्हणजे कुठला धर्म. स्वतः संभाजीराजे म्हणतात, शिवाजीराजांचे चिरंजीव म्हणतात सगळ्या. म्हणजे कुठला धर्म. भलता सेक्युलर धर्म आहे का ह्याच्यात कुठं आता आलेलं ते काय नाही आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आहे लोकांच्या समोर उभी केलेली आहे. आणि आता कागदपत्र काय सांगतात ह्याच्यात तफावत आणि फरक आहे की नाही तुम्ही मला सांगा. कारण आता मी शिवाजी महाराजांच्यावर येणार आहे तिथं आणि मग कळून येईल काय संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कर्तृत्वाकडं कोणत्या दृष्टिकोनातनं बघतायत. त्यांनी असं लिहिलं आहे, माझे वडील कसे आहेत, म्लेच्छ क्षय दीक्षित असं लिहिले. म्लेच्छांच्या क्षयाचीच दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत. निर्धारित म्लेच्छक्षय निदान, म्लेच्छाच्या क्षयाचा निर्धार केलेले माझे वडील आहेत तिथे या सगळ्यात. असं शिवाजी महाराजांच्याबद्दल हे संभाजी महाराजांनी दानपत्रात त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे. त्यांची धारणा शिवाजीराजांच्याकडे बघायची काय आहे आपल्या लक्षात येईल. हे पाहिल्याच्या नंतर म्हणजे मग धर्म जे काही म्हणतात तो धर्म कुठला आहे. आज स्वधर्म आहे तो. एक स्वप्रत्यय लागल्याच्या नंतर मी म्हटलं ना, एक रोमांच उभे राहतात तद्वत ते. एक प्रणाली आहे आमची, वेगळी प्रणाली आहे. आमच्या राज्याची प्रणाली आहे. काय दिलं नाही महाराष्ट्राने लोकांना.
महाराष्ट्राने क्रांतीचा संदेश दिलेला आहे, सामाजिक उन्नतीचा महाराष्ट्राने दिलेला आहे संदेश, शैक्षणिक उन्नतीचा महाराष्ट्राने पाया घातलेला आहे सगळ्याने. क्रांतीचे तर सगळे अग्रदूत जे काही झाले त्यांना जो विचार होता, हा विचार कोणी दिलेला आहे? विचार आपल्या लोकांनी दिला आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेला आहे सगळ्यांनी. अन्यायाचा प्रतिकार करण्याच्यासाठी म्हणून जे काही आहे ते सगळं महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा केलेलं. हा तो महाराष्ट्र अपेक्षित आहे. शिवाजीराजांचं जे स्वराज्य आहे आणि तो महाराष्ट्र आहे तो हाच आहे.